नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. गेल्या 24 तासांमध्ये शहरातील तब्बल इंधन अभावी 44 पेट्रोल पंप बंद. डिझेल पेट्रोल टँकर चालकांच्या संपाचा शहरातील पेट्रोल पंपावर विपरीत परिणाम. वाहनधारक त्रस्त. सेवा सातत्य देण्यासाठी चिरमिरीचा आरोप झाल्याने प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. आता बघूया सविस्तर बातम्या. डिझेल पेट्रोल टँकर चालकांच्या संपाचा विपरीत परिणाम शहरातील पेट्रोल पंपावर बघायला मिळत असून सर्वत्र पंपावर लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. भाजी मंडई, दूधवाले, कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर, कंपनीमध्ये जाणाऱ्या नागरिकांवर या संपाचा विपरीत परिणाम बघायला मिळाला असून 44 पेट्रोल पंपावर नो स्टॉकचा बोर्ड बघायला मिळतोय. देशभरासह राज्यामध्ये ट्रक चालकांचा संप सुरू आहे आणि त्या संपाचा आता परिणाम सध्या बघायला आपल्याला मिळत आहे. आता सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरातील चुनीलाल पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावरती आपण सध्या बघू शकता आपण की गेल्या 24 तासापासून ह्या पद्धतीने या रांगा सध्या लागलेला बघायला मिळत आहे. शहराचा जर विचार केला आपण तर शहरामध्ये तब्बल 44 पेट्रोल पंप हे बंद आहे. इंधनाअभावी हे बंद करण्यात आलेले आहे. मात्र जे उर्वरित जे पेट्रोल पंप सध्या सुरू आहे या पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या सध्याला रांगा आपल्याला लागल्या सध्या बघायला मिळत आहे. काही शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, या ठिकाणी काही जे दररोज दिनचर्याचे काम करणारे यांच्यावरती हा सगळा परिणाम सध्याला बघायला मिळत आहे. आपण तर सध्या या ठिकाणी जर बघितलं तर आपण हे वाहन चालक हे सध्या पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहे. हे दररोज सकाळी आपण हे दूध देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. मात्र आपण त्यांचे बोलूया, केव्हापासून तुम्ही लाईनीत रांगून आलेले आहेत? 8 बजे से आप लाइन में रहेंगे? हो. हर दिन पेट्रोल ये करते हो? हर दिन देते. हाँ. आप आज कुछ फोन आया आपको कि दूध क्यों नहीं आया, कि नहीं, ऐसा कुछ हुआ है क्या? फोन आ रहे ना. फोन आ रहे हैं. हाँ. अभी 8 बजे से ये लाइन में खड़े 8 बजे लाइन. नक्कीच जर आपण जर पाहिलं तर गेल्या 8 वाजेपासून या ठिकाणी ही लाईनमध्ये उभे आहे. असेच काही शाळे किंवा कॉलेजचे, महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहे. दररोज ऑफिसमध्ये जाण्यासाठी, काही कंपनीतले जे कंपनीत जाण्यासाठी हे सगळे या ठिकाणी हे इजा करतात. मात्र ही सांगण्याची परेशानी सध्या त्यांना. कुठं आलात तुम्ही? सर मैं औरंगाबाद सुबह से आए हुए हैं, 7 बजे से आए हुए हैं. 7 बजे से आए हुए हैं. अभी तक नंबर नहीं आया. नंबर आया नाही आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून ह्या ठिकाणी हे पूर्ण आलेले आहे. मात्र पण काय परेशानी जी आहे यांना हे पूर्ण. कुठनं आल्यात तुम्ही? इथलेच आहेत. किती वेळचे उभा आहेत तुम्ही? सकाळी 10:30 पासून. सकाळी 10:30 पासून. म्हणजे कॉलेजला जायला उशीर, लेक्चर वगैरे झाले? कॉलेज बंद झालं. मैं तो 1-1.5 घंटे से खड़ा हूँ और कोई परेशानी नहीं हो रही है. ये चलते रहता है, ऐसा फायदे निकलते रहेंगे और ऐसे परेशानी होंगी. वोट हम मोदी को ही देंगे. इतने मोदी को ही वोट देंगे. 200 लीटर भी पेट्रोल होगा तो मोदी को वोट देंगे. 2000 का सिलेंडर भी होगा तो मोदी को ही वोट देंगे. बस मोदी जिंदाबाद. प्यार से नहीं गुस्से से नहीं, प्यार से. चलते रहते ना, इतने शेतकरी मर रहे, हॉट ड्राइवर भी मरेंगे, उससे कोई फर्क नहीं पड़ता. नहीं मरने के वास्ते चाहे हुआ इंसान. आप क्या काम करते हैं? मैं कॉर्पोरेशन में हूँ. हाँ. कॉर्पोरेशन काम करते हैं? जी हो. जे म्हणले काय वाटतं याच्यावर तुम्हाला? कारण की समज परिस्थिती ते बोलले ते एक प्रकारे बरोबर आहे, पण हे असं अँटामध्ये अचानक एक बंद करणं खूप चुकीची गोष्ट आहे. त्याच्याने खूप लोकांना त्रास होतोय. आता मी आमदार संदेश शिराचा भाऊ आहे. 1 घंट्यापासून उभा आहे. 1-1.5 घंटा झाला. हे असं नसताना पहिले 2 दिवस डिक्लेअर तर करायचं पेट्रोल बंद राहणार आहे म्हणून. 2 दिवस पहिले डिक्लेअर करायचं ना. अचानक तुम्ही पेट्रोल बंद करता का? असं कसं चालणार? अर्धा तास झाला. बरं, जे कायदा सध्या जो केंद्र जो कायदा बनवला आहे या कायदा कसं वाटतं तुम्हाला? कारण की त्याच्यावर सांगितलंय की सामान्य जनतेला परेशानी होत आहे सध्या. कायद्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर मी काही फारसं रिडिंग नाही केलेलं त्याचं, पण हे तर 100% प्रॉब्लेमॅटिक आहे. प्रॉब्लेमॅटिक आहे समजा. इतक्या वेळ थांबणं लाईनमध्ये. आता केव्हापासून लाईनमध्ये उभा तुम्ही? 40 मिनिटं झाले आहेत मला. 40 मिनिटापासून तुम्ही? 40 मिनिटापासून. काय करता व्यवसाय आपला? वकील. आता मला सांगा, तुमची काही म्हणजे पक्षकारांचे फोन वगैरे येतात का? हो येत आहेत फोन तुम्हाला?
आणि काय वाटतं असं लोक थांबलेले आहेत आणि काय आहे गव्हर्नमेंटने जे आणलेलं आहे नवीन धोरण आहे जो कायदा केलेला आहे तो चांगला आहे. यांचे बेदरकारपणे जे गाड्या चालवतात आहे याच्यावरती आळा बसेल. किती पेट्रोल तुम्ही फिरून आला समजा? मी आता म्हणजे रात्रीपासून आहे ना 5-6 पेट्रोल पंप फिरून आलो. मुकुंदवाडी वगैरे नाही का, जय भवानी नगर, जिकडे पाहिलं तिकडे तेवढीच गर्दी. काय करता तुम्ही? मी ड्रायव्हर आहे. तुम्ही ड्रायव्हर? हां, ड्रायव्हर आहे मी. मला जायला म्हणजे माझं घर मी मुकुंदवाडीला राहिलं आहे आणि ड्युटी माझी इथं क्राईम चौकला आहे मोठ्यामध्ये. बरं. हां, तर रात्रीपासून त्रासमध्ये आहे. असं म्हणजे लाईन लावा, हे करा. त्याच्या लाईन नाही. हां, रात्री एका ठिकाणी जय भवानी पेट्रोल पंप तिथं लाईन लावली, शेवटला पेट्रोलच नाही भेटलं आम्हाला. काय दादा कुठून आलात तुम्ही? औरंगाबादमधून. औरंगाबादमधून. काय कधीपासून उभा आहे लाईनमध्ये? अर्धा तास. अर्धा तासापासून हां. लाईनमध्ये उभा आहे. तरी नंबर लागला नाही. नहीं नहीं, अभी तो इतना बड़ा नंबर है यार, तो कहाँ से नंबर लगेगा? काय काम काय करता? हाँ, काय काम करता? बिजनेस. बिझनेस करता. हां. सर आपण काय करता? जॉब बरं मग आता जॉबवर तुम्ही निघलेले आहात. किती वाजेपासून लाईनमध्ये तुम्ही? अर्धा तास झाला. अर्धा पासून. हां, मग आता अर्धा तास लागेल. आता म्हणजे जायला उशीर होणार नाही का? होणार ना. नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येकाची वेगवेगळी समस्या या ठिकाणी नागरिकांना आहे. पण आपण जर पाहिलं तर हा संप जरी मागं घेतला तरीही सुद्धा या पेट्रोलवरती टँकर येण्यासाठी तब्बल 24 तास लागणार आहे. मात्र अजूनसुद्धा ही परेशानी वाढणार असं चित्र सध्याला आता बघायला आता मिळत आहे. मात्र आता सरकार आता या कायद्याबद्दल काय निर्णय घेईल आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ट्रान्सपोर्ट आणि टँकर चालकांचा मुद्दा बरोबर असल्याचं प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले असून त्यांच्या आंदोलनाला दानवे यांनी सूचक पाठिंबा दर्शवला आहे. जिस प्रकार जो ट्रांसपोर्ट को लेके जो नया कानून आने जा रहा है, सिर्फ पेट्रोल डीजल ट्रांसपोर्ट करने वाले की नहीं था, पूरे ट्रांसपोर्ट चालकों पे आने वाला है, ड्राइवर पे आने वाला है कि जब एक्सीडेंट होता है तो वो अपना व्हीकल नहीं छोड़ सकते. लेकिन उनका भी मुद्दा सही है कि हम व्हीकल में बैठे, वो आगजनी की घटना होते, लोग मारहान करते, लोग हाथ पाई पे आ जाते हैं. तो हमारी सुरक्षितता का जो प्रश्न है उसमें भी सरकार ध्यान देना चाहिए. उनकी मांग सही है. समृद्धि को लेकर कल 2-3 एजेंसी ने ऐसा दावा किया है कि जो टोल के पैसे कट रहे हैं, रोड पे चलने के बाद भी गाड़ी यहाँ खड़ी होती है, 5-6 दिन के होल्ड के बाद उनके अकाउंट में से पैसे कट जा रहे हैं. आप फिर उसको तो गाड़ी रोड पे खड़े रहने के लिए थोड़ी वो रास्ता नहीं, गाड़ी पार्किंग में होने के बाद भी ट्रांसपोर्ट गाड़ी जैसा नागपुर से निकलती है और मुंबई में जाके 5 दिन होल्ड करती है, फिर भी उनका 2 दिन का एक्स्ट्रा उनका पैसा काट रही है टोल. ऐसा नहीं हो सकता. ऐसा होना गलत है. हाँ, लेकिन ये सही है कि मैं जब ये रोड पे एंट्री करता हूँ तो मैं जब बाहर निकलता हूँ उसके बाद तो कुछ होगा नहीं, लेकिन तुम वही रुकेंगे अंदर तो टोल तो नहीं ले लेना, क्योंकि वो टोल में 120 की लिमिट है. 120 की लिमिट से चलो ठीक है, 100 से जाऊंगा मैं, 80 से जाऊंगा, ये हो सकता है. लेकिन उससे ज्यादा भी स्पीड से गए तो भी टोल कटता है, और तुम ज्यादा देर रुके तो भी कटता है. इसके लिए तो कुछ करना चाहिए, लेकिन 5-5 दिन तुम अगर रुक रहे हो तो ये तो होगा. अजित पवार आता सोम्या गोम्यांच्या नादी लागून ज्यांच्यावर त्यांना ते सोम्या गोम्या आधी म्हणत होते, आता त्यांचं वेळ परत सोम्या गोम्या त्यांचे बदलत असतात. त्याला आपण काय सांगू? ज्या प्रकारे आपण म्हटलं जातं की आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत, शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो, मात्र काल संजय शिरसाट जे आहेत ते एकनिष्ठेची तुलना जी आहे विष्ठेशी केली त्यांनी. त्याला निष्ठा आणि विष्ठा एकच वाटते, त्याच्याविषयी काय? संदीपान भुमरे काल असं बोलले की छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे जो उमेदवार देईल तोच निवडून येईल आणि तोच दिल्लीत जाईल. कोणत्या चिन्हावर हा प्रश्न विचारा. देशभरात केंद्र सरकारच्या हिट अँड रन प्रकरणाच्या कायद्यातील तरतुदींच्या निषेधार्थ ट्रक टँकर चालकांचा संप सुरू आहे. संप असाच लांबत राहिला तर उद्यापासून लाल परीवर याचा विपरीत परिणाम दिसणार असून एसटी बस सेवा देखील ठप्प होण्याची भीती वर्तवली जात आहे. देशभरात केंद्र सरकारचा हिट अँड रन प्रकरणाच्या कायद्यातील तरतुदींचा निषेधार्थ ट्रक टँकर चालकांचा संप सुरू आहे. याचा परिणाम पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या ट्रान्सपोर्टवर देखील झाला. त्यामुळे अनेक पेट्रोल पंप हे कोरडे टाक झाले. परिणामी खाजगी वाहतूक कोलमडली आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. याचाच लोड आता एसटीवर आलाय. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे खाजगी वाहतूक सेवा कोलमडली आहे.
त्यामुळे औरंगाबाद शहरातील बस स्थानक हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एसटीसाठी देखील आता तर उद्या दुपारपर्यंत पुरेल एवढाच डिझेलचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. संप लवकर न संपल्यास उद्यापासून बस सेवा देखील ठप्प होण्याची भीती आहे. केंद्र सरकारने गुन्ह्याबाबत नवे कायदे केले आहेत. त्यानुसार ट्रक किंवा डंपर चालक एखाद्याला उडवून पळून गेला तर त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल. याशिवाय 7 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसात जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र या कायद्याअंतर्गत 2 वर्षाच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती. त्यामुळे डिझेल पेट्रोल टँकर ड्रायव्हर यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. सिल्लोड शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माननीय जनार्दन मस्के उर्फ दादासाहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अनिल अहिरे अध्यक्ष, श्री सुनील भाऊ मस्के उपाध्यक्ष, प्राध्यापक विनोद हिवराळी सचिव, तज्ञ संचालक आर.टी. देशमुख, प्राचार्य राहुल मस्के, नालंदा मॅनेजमेंट आणि कम्प्युटर सायन्स महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, प्राचार्य भारत मस्के, नूतन बहुउद्देशीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय छत्रपती संभाजीनगर, मुख्याध्यापक बाबूराव बोर्डे, मुर्डेश्वर हायस्कूल लिहा खेडी, मुख्याध्यापक साहेबराव बोरकर, न्यू हायस्कूल जाफराबाद, मुख्याध्यापक भगवान गवारे, भारत ग्रामीण विद्यालय कारंजखेड, मुख्याध्यापक दीपक खंडाळे, तक्षशिला हायस्कूल सिल्लोड, मुख्याध्यापिका संजना साखळे, तक्षशिला प्राथमिक विद्यालय सिल्लोड, संचालक मंडळ डॉक्टर मोहन विरादार, डॉक्टर जी.बी. बचिरे, प्राध्यापक डॉक्टर के.एस. पाटील, डॉक्टर सविता सिंगारे, प्राध्यापक सौ मनीषा मोहिते, श्री सी.के. चौधरी, श्री डी.व्ही. घुगे, सिल्लोड शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद. दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15
2425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. समाज कल्याण विभागात प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे या रुजू झाल्यापासून हा विभाग बराच चर्चेत आहे. तर सध्या त्यांच्यावर सेवा सातत्य वाढवून देण्यासाठी चिरीमिरी मागितल्याचा आरोप करीत मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांसह आंदोलन केले जात आहे. आम्ही आज रोजी ठिय्या आंदोलन करत आहोत. आरसीसी आशा निकेतन मतिमंद मुलांची विशेष शाळा. आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे दिव्यांग विद्यार्थी आहेत, जे मतिमंद आहेत, मेंटली चाइल्ड आहेत. तर यांना सांभाळण्याचं आम्ही हे सर्व लोक 8 ते 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सांभाळण्याचं काम करतो. हे विद्यार्थी या विद्यार्थ्यांचे आम्ही दुसरे पालक आहोत. यांना सांभाळायचं आम्ही काम करतो. परंतु प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे मॅडम यांनी आमच्या कर्मचाऱ्याचा सेवा सातत्याचा आदेश जाणीवपूर्वक रोखून ठेवलेला आहे. केवळ आणि केवळ त्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय आमचा सेवा सातत्य आदेश आम्हाला देण्यात येणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे धमकी दिलेली आहे. आम्ही अनेक वर्षांपासून या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. अनेक वर्षापासून, तरी देखील याची जाणीव प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांना नाहीये. आम्ही दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करत आहे, याची जाणीव त्यांना नाहीये. त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आम्हा कर्मचाऱ्यांचे सेवा सातत्य आदेश रोखून दिलेले आहे. कमिशनरचे आदेश आहेत. समाज कल्याण कमिशनरने आदेश दिले होते. आम्ही 29 तारखेला त्यांना भेट दिली होती, जिल्हा समाज कल्याण आयुक्त यांना. तर त्यांनी मॅडमला फोन करून सांगितलं होतं की यांचे सेवा सातत्य आदेश नियमात असेल तर देऊन टाका. तरी देखील त्यांचा इगो त्यांच्या आड आलेला आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही त्याची पूर्तता केली, तरी देखील हे आम्हाला सेवा सातत्य आदेश द्यायला तयार नाहीये. आमची एवढीच एक मागणी आहे की आम्हाला नियमानुसार, दिव्यांग शाळा संहितेच्या नियमानुसार आम्ही सेवा सातत्य आदेशासाठी कॅपेबल आहोत. तरी प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे मॅडम यांनी आम्हाला आज रोजी सेवा सातत्य आदेश देण्यात यावा, अन्यथा हे आंदोलन कंटिन्यू चालू राहील. वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांना सेवा सातत्य आदेश आणि तोही पुढील आदेशापर्यंत मिळावा, या मागणीसाठी आम्ही येथे उपस्थित आहोत. विद्यार्थ्यांसह आम्ही येथे उपस्थित आहोत. तर आमची ही मागणी 2001 पासूनची आहे, परंतु त्याला जे मूळ रूप प्राप्त झालं ते 2015 व त्यानंतर 2018च्या GR नुसार ते प्राप्त झालं. आम्ही ही मागणी मान्य करण्यासाठी 2018 पासून इथे उपस्थित आहोत आणि ती मागणी माननीय प्रादेशिक उपायुक्त यांच्याकडे ती प्रलंबित आहे. आमचा वैयक्तिक प्रादेशिक उपायुक्त यांच्याशी कोणतेही गाऱ्हाणे नाही. आमचं जे भांडण आहे ते खुर्चीशी आहे आणि त्यांनी आमची नम्र विनंती आहे वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांना ते सेवा सातत्य पुढील आदेशापर्यंत द्यावं, ही नम्र विनंती. धन्यवाद. आमची मागणी एवढीच आहे की जे आमचा हक्क आहे तो मारला जात आहे इतक्या वर्षांपासून, आणि आज आमच्यावर ही परिस्थिती ओढवली की आमचे हे छोटे छोटे इतके दिव्यांग जे मुलं आहेत त्यांना येऊन रस्त्यावर घेऊन बसण्याची आमच्याकडे वेळ आलेली आहे. आणि हे करायची गरज नसताना, सगळे आदेश असताना सुद्धा आम्हाला रोखून ठेवलेलं आहे. आणि ही वेळ आमच्यावर ही परिस्थिती का आली यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत आज. आणि आमचे मुलं उपाशी तापाशी घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत. आणि
सर्व कर्मचारी आणि आमचे मुलं आम्हाला इथे रस्त्यावर आणून बसायची वेळ आलेली आहे. काहीच कारण नसताना आम्हाला ही परिस्थिती ओढवली, यासाठी आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत. आणि कधी आमची मागणी पूर्ण होणार आणि कधी आमचा हक्क आम्हाला देणार, यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. जायकवाडी जलाशयावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी जायकवाडी मच्छीमार बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या मागण्याबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. ठरवून पक्ष सोडून द्या, परंतु यामुळे सामाजिक खूप मोठं नुकसान होणार आहे. हे आपल्याला टाळलंच पाहिजे आणि यासाठी आता सगळा समाज एकत्र आलेला आहे. ऑलरेडी त्या जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळे सगळे ओबीसी अगोदरच एकत्र आलेले आहे. त्याच्यामुळं तुम्हाला पूर्ण ओबीसी समाज या सर्व समाजाला जितके काही बारीक बारीक ओबीसी समाज ते सगळे तुम्हाला सहकार्य करणार आहेत. तुम्ही फक्त आवाज द्या, सगळे ओबीसी समाज तुमच्यासाठी येणार आहे. आम्ही दोघं तिघांनी चर्चा केली की साहेब असं असं, तर नानाभाऊ म्हणले आम्ही नक्की याच्यासाठी भांडू. तर आपण नानाभाऊकडे जाऊ, तर ते लढाऊ नेता आहे, 100% तो आपल्या प्रश्नासाठी लढेल. पक्षीय जाऊ द्या कुठे, आपला सामाजिक प्रश्न आहे, आपल्याला समाजासाठी एक करायचं आहे. तुम्ही म्हणले बीजेपीच्या पुढाऱ्याकडे जाऊ, तर त्याच्याकडे जाऊ, तर आपण शिवसेनावाले कुठेही जाऊ, समाजासाठी आम्ही कुठेही तुमच्यासोबत यायला तयार आहेत. फक्त एकच आहे की आपला हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे आणि आपल्या ह्या गरीब मच्छीमार बांधवाची रोजीरोटी वाचली पाहिजे. मासेमारी हा व्यवसाय आमचा अनेक पिढ्यांपासून चालू आहे आणि हा अचानक सरकारने जो याच्यावरती सौर ऊर्जा प्रकल्प जे हे केले हे रद्द करावा, ही मी एवढीच विनंती करते. आणि आमचे जे मुलं बाळं, आमचे चूल, आमचे पोट पाणी सर्व काही मासेमारी व्यवसायावरच आहे. याआधीही असं कधी झालेलं नाही आहे आणि आत्ता आम्ही म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही निवेदनही दिली, मागे मोर्चाही काढला, तरीही अजून आम्हाला काही त्यातून म्हणजे असं काही मिळालं नाही. यानंतर आम्ही जर हे रद्द झालं नाही तर आम्ही धरणे आंदोलन करू व रस्त्यावरही उतरू. जायकवाडी जलाशयावरती 4 तालुक्यातील 25,000 कुटुंब मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. हा प्रकल्प जर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर तेथील संपूर्ण मासेमारी बंद होऊन त्यांची आर्थिक स्थिती संपेल आणि त्यांची रोजीरोटी चालणार नाही आणि जैवविविधता नष्ट होऊन पाणी पण संपूर्ण दूषित होईल. त्यासाठी हे आंदोलन आहे. शासनाने लवकरात लवकर हा प्रकल्प रद्द करावा, अन्यथा रास्ता रोको आणि जलसमाधी आंदोलन आम्ही करू. शहरवासियांना एक आनंदाची बातमी आहे. शहरात नवीन वर्षाच्या निमित्ताने मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्यातर्फे नेहरू बाल उद्यान येथे बोटिंगची व्यवस्था करण्यात आली असून येथील नैसर्गिक तलावाचे सौंदर्यीकरण करून या ठिकाणी बोटिंगचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लहान मोठ्यांसाठी शहरवासियांना एक आनंदाची बातमी आहे. शहरात नवीन वर्षाच्या निमित्ताने मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्यातर्फे बोटिंगची व्यवस्था करण्यात आली असून नेहरू बाल उद्यान येथे नैसर्गिक तलावाचे सौंदर्यीकरण करून या ठिकाणी बोटिंगचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय सदरील उद्घाटन सोहळ्यास महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता AB देशमुख, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, उपायुक्त अंकुश पांढरे, मंगेश देवरे, नंदा गायकवाड, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील आणि सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अतुल सावे म्हणाले की शहरातील परिवारांसह मनोरंजनासाठी फिरायला जाण्यासाठी अशी जागा उपलब्ध नव्हती. सिद्धार्थ उद्यान अशी एक जागा असून त्याच्यावर आता खूप ताण आहे. अशा परिस्थितीत नेहरू उद्यान विकसित करून महानगरपालिका प्रशासक जे श्रीकांत यांनी सिडको हडको शहरवासियांना भेट दिली आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले. तसेच या भागात एक खाऊ गल्ली विकसित करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. नेहरू उद्यान विकसित करण्यास आणि बोटिंग प्रकल्प सुरू करण्यास मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी परिश्रम घेतले. यासाठी त्यांचे श्री अतुल सावे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की नेहरू उद्यानाची पाहणी करताना उद्यानातील नैसर्गिक तलाव आणि परिसर शहराच्या मधोमध असून वाईट अवस्थेत होते. त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी बोटिंग सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
आणि ही संकल्पना आज अंमलात आणून दिली. कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही, कामं चांगली होती. मी शिक्षकांना सांगतो, आपण प्रपोजल द्या. आपलं क्रिकेट स्टेडियमचे जे प्रपोजल इंटरनॅशनल लेवलचे गेलेले सर, त्याचा पाठपुरावा करून कलाग्राम आपल्याला मिळवून देण्याचा आणि तिकडे स्टेडियमसाठी पैसे मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे. मी नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम तिकडे तयार करायचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू, हीच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्ष म्हणजे इंग्लिश नवीन वर्ष सुरू झालं. आपलं तर पाठ झालं असतं, हे इंग्लिश नवीन वर्ष आहे, पण आपण सगळे साजरं करतो, सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणतो. त्याच्यामुळे आजच्या या इंग्लिश नवीन वर्षाच्या पण मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपले तरफ से कुछ भी नहीं, परंतु 22 मार्च को टावर भी इधर ही ला रहे हो. कभी कभी रेलवे हमारी तरफ से जाते रहती, उधर भी ख्याल रखा क्या करो. फिर से आपको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. हम लोग प्रतिनिधि है, तुम आयुक्त हो, हाथ में हाथ मिला के इस शहर का विकास जितना ज़्यादा होगा उतना करने की कोशिश अपन सब जन मिलकर करेंगे. यह शहर मेरा है, यह शहर में काम करते वक्त तुमको कोई भी दिक्कत हमसे नहीं आएगी. नसीब से तीनों भी लोग प्रतिनिधि ऐसे हैं कि जिनको बाकी की चीज़ों में कोई इंटरेस्ट नहीं, इंटरेस्ट सिर्फ अपने शहर के विकास में है और उसके लिए आपको पूरा सहकार हमसे मिलेगा. शिरसाट साहेब पण या ठिकाणी उपस्थित होणार. सर, इंग्रजीच्या नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कारण आपल्या मराठ्यांची आणि हिंदू सणांची जे नववर्ष अजून यायची आहे आणि तो गुढीपाडव्याचे दिवस असणार आहे, त्यामुळे हे इंग्रजी नववर्ष यामध्ये सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्यावेळेला माननीय साबळे साहेबांच्या सोबत मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचं काय काय करायचं आणि या अनुषंगाने चर्चेच्या दरम्यान त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय मोठं गार्डन असलेलं या परिसरामध्ये एक चांगला उद्यान होतं, परंतु दुर्दैवाने अलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी या भागातील जे लोकांना सकाळी चांगलं दिसायचं, परंतु संध्याकाळी दुर्दैवाने या ठिकाणी ज्या लोक येणे अपेक्षित होते त्या लोक सोडून दुसरे त्या ठिकाणी वेगळं घटक त्या ठिकाणी सर्व धुमाकूळ घातले होते सर. आणि नंतर आमच्या चर्चा आणि अधिकाऱ्यांचा विचार विनिमय झाल्यानंतर आणि या भागातील सर्व जे रहिवासी आहेत, विशेष करून कुलकर्णी साहेब असतील आणि त्यांच्यासोबत सकाळचं वॉकिंग ग्रुपचा सोबत एक दिवस आम्ही इकडे कार्यक्रमाला आलो होतो आणि इकडे बघितल्यानंतर एवढा मोठा परिसर या शहरामध्ये आणि या मध्यभागी असून आपण दुर्लक्षित करतोय. आणि विशेष करून या ठिकाणी एक छोटासा तलावासारखा परिसर आहे तो, परंतु असे झाडा झुडप्यामुळे लपून राहिलेले होतं. आणि यापूर्वी गणपती विसर्जन आणि कचऱ्याचे ढीग आणि त्यामुळे आसपास लोकांना डासांचा त्रास असे विविध समस्यांनी या तलावाचं हे होतं. आम्हाला लक्षात आलं लगेच की या ठिकाणी बोटिंगचा आपण सुरू करावा, परंतु स्वतः बोटिंग सुरू करण्यापेक्षा एखादा खाजगी बीओटी तत्वावर 5 वर्ष त्यांना जर दिलं ते स्वतः चांगल्या पद्धतीने चालवतील. कारण बरेच वेळा महानगरपालिकेचं एखादं काम हाती घेतलं, कदाचित एखादा अधिकारी असेपर्यंत ते चांगलं असतं आणि अधिकारी निघून गेले की मग तो थंड बसल्यात पडतात. आणि तसेच एखादा पदाधिकारी त्या ठिकाणी असेल, त्यांनी चालू केला असेल आणि दुर्दैवाने तो पडला आणि तो त्यांनी सुरू केलेला उपक्रम सुद्धा पाडून टाकला. काँग्रेसचे नेते युनुस पटेल यांचा वाढदिवस हर्सुल परिसरात सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा जाहीर सत्कार देखील पार पडला. काँग्रेसचे नेते युनुस पटेल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. तर त्याचाच एक भाग म्हणून हर्सुल परिसरात 1000 ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध कुस्तीपटू तथा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र केसरी मान पटकावल्यानंतर सिकंदर शेख हे शहरात आले असताना त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी पुरस्कार पटकावल्याबद्दल हर्सूल येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन एकता कुस्ती केंद्र आणि हर्सूल गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं. सदर सत्काराचे आयोजन प्रसिद्ध कुस्तीपटू तथा प्रशिक्षक मुक्तार पटेल यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी प्रदीप जयस्वाल यांच्यासह सर्व पक्ष संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर मसरत पटेल यांना PhD प्रदान झाल्याबद्दल तसेच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि पत्रकारितेतील कार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार कुस्तीपटू सिकंदर शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या वतीने पटेल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तर या कार्यक्रमाचे आकर्षण असलेला सिकंदर पटेल याला बघण्यासाठी देखील कुस्तीचे प्रशिक्षण घेणाऱ्या लहान मोठ्या कुस्तीपटूंची चांगलीच गर्दी झाली होती. इमरोज भाई जो है मेरे को और भाभी जी हैं मेरे को बहुत ज्यादा फोर्स किया और बोले कि हमारे बर्थडे पर आना है, तो मैंने किया कि मेरे को भी इधर आना ही था. महाराष्ट्र केसरी के बाद मेरा इधर दौरा नहीं हो पा रहा था, तो मैंने सोचा कि इमरोज भाई के बर्थडे की ही उधर दौरा करके सबसे मुलाकात लेकर चले जाते हैं. महाराष्ट्र केसरी नाम करने के बाद तो मेरे को पहले तो पिछला साल याद आया, क्योंकि पिछले साल का जो मैं सपना लेके आगे चल रहा था वही मैं आगे चल के 1 साल बाद पूरा हो गया. बस वही मेरे को याद आया था और हमारे गुरुजी याद आए. मेरा टारगेट चल रहा है अभी मैंने पिछले भी बाइट्स में बताया है कि मेरा टारगेट बहुत बड़ा है. जो मैं महाराष्ट्र केसरी के जो कंपटीशन लड़ा और जीता ये गुरुजी के लिए लिया हमारे. तो मेरा लक्ष्य तो बहुत बड़ा है कि उन्हें अभी 29 तारीख में हमारा 29 जनवरी को हमारा सीनियर नेशनल का कंपटीशन आ रहा है. उसमें मैं 92 kg में लड़ रहा हूँ, तो मेरे को उस कंपटीशन जीतकर आगे हमें अपने भारत के लिए लढना आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. गेल्या 24 तासांमध्ये शहरातील तब्बल इंधन अभावी 44 पेट्रोल पंप बंद. डिझेल पेट्रोल टँकर चालकांच्या संपाचा शहरातील पेट्रोल पंपावर विपरीत परिणाम. वाहनधारक त्रस्त. सेवा सातत्य देण्यासाठी चिरमिरीचा आरोप झाल्याने प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.